पहिल्या वर्षी 700 किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेणारा एकही विद्यार्थी नव्हता, तर दुसऱ्या वर्षी 700 गुण घेणारी एक विद्यार्थिनी होती, तर तिसऱ्या वर्षी अर्थातच नीट 2024 मध्ये 700 किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेणारे 4 विद्यार्थी आहेत। आपण जर 600+ मार्क्स असलेले विद्यार्थी बघितले तर पहिल्या वर्षी आपल्याकडे 30 विद्यार्थी होते, तर दुसऱ्या वर्षी हा काउंट 51 वरती गेला, तर तिसऱ्या वर्षी 600+ विद्यार्थ्यांचा काउंट 51 वरून 250 वरती गेलेला आहे। विद्यारत्न अकॅडमीचा माझ्या पालकांचा व माझ्या मित्रांचा खूप मोठा वाटा आहे। असंच वेळोवेळी मला सरांकडून गायडन्स मिळालं, ज्यामुळे मला नीटमध्ये एवढं चांगलं स्कोर करू शकलो व सर्व चांगली फॅकल्टी असल्यामुळे फिजिक्स केमिस्ट्रीची जेई मध्ये पण 98.71% मिळू शकलो। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जे उभा आहे ते इथं बसलेल्या सर्व शिक्षकांच्यामुळे किंवा माझ्या आई वडिलांच्या सहकार्यामुळेच मी इथं आहे। परंतु केवळ MBBSचं कन्सिडरेशन जरी केलं तर जवळपास 250 विद्यार्थ्यांचं स्वप्न केवळ एस्टॅब्लिशमेंट नंतर 3ऱ्या वर्षामध्ये जे अकॅडमी पूर्ण करते, त्याचसोबत इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा स्थापनेनंतर केवळ 3ऱ्या वर्षामध्ये देशातल्या नामवंत अशा स्वरूपामधल्या IITs असतील, NITs असतील, ISCORITs असतील। यावर्षी माझ्या एका विद्यार्थी मित्रानं ज्या शाखेबद्दल, ज्या कॉलेजबद्दल क्वचितच लातूर सारख्या भागामध्ये कुठली माहिती आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, एक कॉलेज कोलकात्यामध्ये, दुसरं बेंगलोरमध्ये आहे, हार्डली 100-125 सीट्स सगळ्या मिळून माझ्या एका विद्यार्थी मित्रांनं तिथेही लातूरच्या गुणवत्तेचा झेंडा रोवलेला। आपण जर PCM ग्रुपचा रिझल्ट बघितला तर तेथेही आलेख असाच चढता दिसेल। PCM ग्रुपसाठी तर आपल्याला फक्त 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। जेई मेन्स 2023 मध्ये 98 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेले आपल्याकडे 3 विद्यार्थी होते, तर यावर्षी हा काउंट 3 वरून 21 वरती गेलेला आहे। तर 95 किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल असलेले पहिल्या वर्षी 8 विद्यार्थी होते, तर दुसऱ्या वर्षी हा काउंट 8 वरून 68 वरती गेलेला आहे। तसंच जेई ॲडव्हान्स मध्ये पहिल्या वर्षी बिलो 5000 रँक असलेली आपल्याकडे 1 विद्यार्थिनी होती, तर यावर्षी बिलो 5000 ऑल इंडिया रँक असलेले आपल्याकडे 7 विद्यार्थी आहेत। MST CET PCM ग्रुपमध्ये 98 किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल असलेले 2023 मध्ये 8 विद्यार्थी होते, तर हा काउंट 2024 मध्ये 14 वरती गेलेला आहे। तर 95 किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल असलेले आपल्याकडे पहिल्या वर्षी 20 विद्यार्थी होते, तर दुसऱ्या वर्षी हा काउंट 45 वरती गेलेला आहे। तेव्हा कदाचित देशातील पहिला विद्यार्थी हा विद्यारत्न अकॅडमीचा असू शकेल, याबद्दल काही शंका घ्यायचं कारण नाही। आणि त्याचबरोबर विद्यारत्न अकॅडमी ह्या गोष्टीची काळजी घेईल की जास्तीत जास्त विद्यार्थी कसे ऑल इंडिया रँक येतील, जास्तीत जास्त विद्यार्थी कसे एम्सला लागतील, त्यासाठी आम्ही एकदम 100% प्रयत्न करू।